शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील अत्यंत टोकाची भाषा वापरणारे हे नेते. म्हणजे विधानसभा निवडणुकीत सांगोला हा त्यांचा विधानसभा मतदारसंघात जर माझा पराभव झाला तर मी गडफास घेईल अशी यांनी गर्जना केली. आणि सांगोला या विधानसभा मतदारसंघात शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर ते आता मतदारसंघात फिरत आहेत. त्यांनी सांगितलं की जनतेसाठी मी काम करत राहणार आहे. आणि त्यातच ते असं म्हणाले की 14 गावांना 2 महिन्याच्या आत पाणी आणून दाखवलं नाही तर राजकारणातून संन्यास घेईल. पण शहाजी बापू पाटील कशाला टोकाची भाषा वापरता? राजकारण्यांनी नेहमी संयमी राहिलं पाहिजे. म्हणजे तुमचं कसं आहे, बोलायचीच भात बोलायचंच कडी, फक्त बोल बच्चन करू